नमस्कार, मी विलास महल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येत आहे. यवतमाळचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना नागपूर पोलिसांनी अटक केली. शालार्थ ID घोटाळा प्रकरणात काटोलकर यांना अटक करण्यात आली आहे. रवींद्र काटोलकर यांना वर्धा येथून नागपूर पोलिसांनी आज अटक केली. रवींद्र काटोलकर हे सध्या यवतमाळ येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. काटोलकर यांच्या अटकेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. रवींद्र काटोलकर हे नागपूर येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना शालार्थ ID घोटाळा केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. अगदी काही दिवसाआधी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील श्री समर्थ विद्यालयामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे कनिष्ठ लिपिक पदभरती करून बोगस कागदपत्रांच्या आधारे बोगस शालार्थ ID काढल्याच्या प्रकरणाची चौकशी ही रवींद्र काटोलकर यांनी केली होती. यावेळी तक्रारकर्त्याने या प्रकरणाच्या सुनावणीला विरोध केला होता, हे येथे उल्लेखनीय आहे. आज तेच शिक्षणाधिकारी काटोलकर शालार्थ ID घोटाळा प्रकरणात अलगद नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. घाटंजी येथील श्री समर्थ विद्यालयाच्या प्रकरणात यवतमाळच्या तत्कालीन सहभागी असलेल्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांवर कधी कारवाई होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्यानंतर कोणाचा नंबर, अशी चर्चा शिक्षण विभागात चर्चिला जात आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.